नमस्कार. इरेक्टाईल डिस्फंक्शन यावरचा पाहता हा 5वा व्हिडिओ होईल. तर आपल्यालाही लक्षात आलं असेल की हा विषय किती व्हास्ट आहे की त्याच्यावरती 5 व्हिडिओ झाले तरी अजूनही त्याच्याविषयी माहिती आपण घेऊ शकतो. आणि हा आजार मी पूर्वीच सांगितलं त्याप्रमाणे हा फक्त शारीरिक आजार राहत नाही तर रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य, त्याचे सामाजिक त्याचं अस्तित्व, कौटुंबिक स्वास्थ्य किंवा त्याचं जे मॅरिड लाईफ असतं या सगळ्या गोष्टींची याचा संबंध असतो. आणि त्यामुळं या आजाराची व्याप्तीही खूप मोठी आहे. आणि सध्याच्या काळामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत असे की ज्याची आपण मागच्या भागांमध्ये चर्चा केलेली आहे की ज्यामुळं हा आजार फक्त वयस्कर किंवा प्रौढ लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तर अगदी 20-30तले सुद्धा 40तली सुद्धा मंडळी जी आहेत, पुरुष मंडळी, त्यांच्यामध्ये हा आजार सापडत आहे. त्यामुळेच या आजारावरती एवढी माहिती आज आपण घेतलेली आहे. तर मगाशी मी सांगितलं की हा आजार फक्त सेक्सपुरता मर्यादित नाही आहे तर आपल्या शुक्रधातूची जी शक्ती असते किंवा जी व्हिगर, व्हायटॅलिटी जी म्हणतो ती इतर आरोग्याशी सुद्धा, म्हणजे तुमचं हृदयाचं आरोग्य असेल, ओव्हरऑल जी हेल्थ आहे त्याच्याशी सुद्धा या गोष्टीशी संबंध असतो. म्हणून हा विषय फार मोठ्या स्वरूपात आहे. तर आपण प्रत्यक्ष चिकित्सा आयुर्वेदिक कशी करतात याला आता सुरुवात करणार आहोत. तर 3 टप्प्यांमध्ये मी तुम्हाला चिकित्सा सांगणार आहे. पहिली ती आहे म्हणजे औषधी, यामध्ये कोणकोणत्या वनस्पती, कुठल्या औषधी वापरल्या जातात. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे स्थानिक चिकित्सा, लोकल ट्रीटमेंट कोणकोणत्या त्या ठिकाणी केल्या जातात. आणि तिसरा आहे तो म्हणजे महत्त्वाचा पंचकर्म. या 3 भागानुसार आपण ट्रीटमेंट पाहूया. तर याच्यामध्ये सुरुवातीला ज्या वनस्पती ज्या आहेत की ज्यांच्यावरती खरोखरी खूप रिसर्च झालेला आहे की ज्याच्यामुळे तुमच्या टेस्टोस्टेरॉनच्या लेव्हल वाढतात, व्हिगर, व्हायटॅलिटीमध्ये फरक पडतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली जी वनस्पती आहे ती म्हणजे अश्वगंधा. नंतरची जी वनस्पती येते ती शतावरी. नंतर आहे ती सफेद मुसळी. नंतरची वनस्पती आहे ती गोखरू आणि कवच बीज. या 5 वनस्पती प्राधान्याने आपण इथं घेतलेल्या आहेत कारण यांच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे की ज्याच्यामुळे नपुंसकत्वावर या वनस्पती अतिशय विस्मयकारकरित्या काम करतात. आणि या कशा काम करतात याचे पण काही तुम्हाला थोडक्यात मुद्दे मी सांगणार आहे की कुठल्या गोष्टींच्या किंवा त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे. तर या वनस्पती ज्या आहेत या टेस्टोस्टेरॉन हे जे मेल हॉर्मोन आहे त्याची पातळी शरीरातली वाढवतात. याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन, जे जेनायटल्स असतात त्या भागामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढवलं जातं. तिथल्या ज्या नर्व्ज उपयुक्त पडणाऱ्या ज्या असतात, नसा असतात, त्यांची ताकद वाढवली जाते. या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ह्या अतिशय उत्तम स्ट्रेस बस्टर आहेत. कारण स्ट्रेस, टेन्शन, ताण, अँक्झायटी, डिप्रेशन हे सध्या परवलीचे शब्द झालेले आहेत. आणि करिअरच्या नादामध्ये, स्पर्धेच्या योगामध्ये पुरुषांवरती जे प्रचंड बर्डन असतं आणि त्याचा परिणाम हा डायरेक्टली पुरुषांच्या परफॉर्मन्सवर होतो. त्यामुळे स्ट्रेस कमी झाला की आपोआप ही तुमची जी पौरुष शक्ती असते ती वाढण्यामध्ये परिणाम दिसतो. म्हणून या सगळ्या वनस्पती या स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. आणि अल्टिमेटली आयुर्वेदामध्ये या शुक्रधातू वर्धक असा त्यांचा डायरेक्ट गुण सांगितलेला आहे. आणि शुक्रधातूचा संबंध हा परफॉर्मन्सची, सेक्शुअल ॲक्टिव्हिटीशी निगडीत असतो. त्याचप्रमाणे कॅनॅबिनस किंवा विजया किंवा अफू किंवा भांग या गटातल्या काही वनस्पती आहेत. या व्यसनासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या वापरल्या जातात. परंतु अफू ही एक गोष्ट अशी आहे की ज्याची जर शुद्धी व्यवस्थित केली तर आजकाल मेडिकल सायन्समध्ये या वनस्पतीचा उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पेन मॅनेजमेंट यामध्ये याच्यासारखं कुठलंही रामबाण औषध नाही. अगदी कॅन्सरची जी टर्शरी स्टेज असते की कशानेही वेदना कुठल्याही पेन किलरनी थांबत नाही तेव्हा मॉर्फिन किंवा या अफूपासून काढलेला अर्क असतो त्याचा उपयोग केला जातो. आणि दुसरा म्हणजे हेच औषध सेक्शुअल परफॉर्मन्स वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय यशस्वीपणे आयुर्वेदामध्ये सुद्धा या औषधांचा उपयोग आता लिगली करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. आणि अनेक फार्मास्युटिकल कंपनी कॅनॅबिनस असलेली जी औषधी आहेत ही घेऊन वेगवेगळी फॉर्म्युलेशन घेऊन आज आयुर्वेदामध्ये उतरलेली आहेत. तर त्याचाही वापर अतिशय युक्तिपूर्वक आणि वैद्याच्या मार्गदर्शनाखाली जर केला तर अतिशय वंडरफुल त्याचे रिझल्ट्स आपल्याला तिथे दिसतात. स्थानिक चिकित्सा
की लोकल ट्रीटमेंट, तर याच्यामध्ये अभ्यंग या चिकित्सेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अशी वेगवेगळी औषधांची एक रेंज आहे की ज्याच्यामध्ये श्री गोपाल तेल किंवा महानारायण तेल किंवा माश तेल, आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही हे तेल वापरतो की जे उडीदापासून बनवलेलं असतं. हे जे तेल आहे हे लोकल ॲप्लिकेशनसाठी वापरलं जातं, त्यामुळे त्या भागातला जो मांसधातू आहे हा दृढ होतो, बलवान होतो आणि त्यामुळे परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम दिसतो. आणि अभ्यंग चिकित्सेमुळे त्या भागातलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते सुधारतं, मज्जातंतूंची ताकद वाढते आणि मुख्य म्हणजे वातदोष कमी होतो. वातदोष वृद्धी शरीरामध्ये जेव्हा जास्त होते मग विश्रांती नसणे, झोप नीट नसणे, खूप एक्झर्शन होणे, शरीराला जे पोषक अंश आहेत ते न मिळणे, या सगळ्या गोष्टीमुळे शरीरातला वातदोष वाढत असतो. आणि वातदोषावर अत्यंत रामबाण कुठली चिकित्सा पंचकर्मातली आयुर्वेदातली आहे ती म्हणजे अभ्यंग. मग ती स्थानिक पण केली जाते, सार्वदैहिक पण केली जाते. अशा पद्धतीची ट्रीटमेंट ही या नपुंसकत्व यामध्ये अभ्यंग चिकित्सेचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरं मगाशी मी सांगत होतो की या सगळ्या वनस्पतींचे गुण सांगताना की या वनस्पती स्ट्रेस बस्टर आहेत. तर त्यासाठी आयुर्वेदामधली एक अतिशय हुकमी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे शिरोधारा. तर हे एक अशा पद्धतीने पात्र असतं आणि या पात्रामध्ये औषधी ताक असेल किंवा औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेलं तेल असेल हे वरती ठेवलं जातं आणि विशिष्ट पद्धतीचा टेबल असतो. याच्यामध्ये आधी शिरोभ्यंग केलं जातं, हेड मसाज केले जाते आणि औषधी तेलाची धार ही कपाळावरती सोडली जाते. याच्यावरही खूप संशोधन झालं आहे की याच्यामुळं अनेक नकारात्मक हॉर्मोन कमी होतात, अनेक पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात, कॉर्टिसोलसारख्या घातक हार्मोनची पातळी कमी होते आणि स्ट्रेस कमी झाल्याचा फायदा हा डायरेक्ट तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्सला होतो. तर या पद्धतीने ही शिरोधारा ट्रीटमेंट पण उपयोगी पडते. पंचकर्म जी क्लासिकल पंचकर्म आहेत त्याच्यामध्ये मात्रा बस्ती म्हणजे ह्याच्यामध्ये छोटीशीच एक कॅथेटर असते ज्याच्या मदतीने सिद्ध केलेलं दूध असेल म्हणजे क्षीरबस्ती असेल किंवा तैलबस्ती असेल, घृतबस्ती असेल, हा 50 ml चाच बस्ती असतो छोटा, पण अतिशय ह्याचा परिणाम त्याच्यामध्ये चांगला होतो. आणि हा निरूह बस्ती आहे, शरीरामधलं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी हा काढ्याचा बस्ती असतो. याच्यामध्ये तेल, मध, सैंधव अशा वनस्पतींचं इमल्शन बनून गुदमार्गाने हे औषध आतमध्ये सोडलं जातं आणि डिटॉक्सिफिकेशन शरीराचं झाल्यामुळे याचा वातदोष कमी होण्यासाठी परिणाम दिसून येतो. आणि मगाशीच मी सांगितलं की वातदोष जेव्हा आपण शरीरातलं नियमित करतो, त्याचं शमन करतो, तेव्हा आपोआप शुक्रधातूची ताकद वाढताना दिसते. त्याचप्रमाणे एक शेवटची ट्रीटमेंट आहे पण ती जोखमीची आहे आणि अतिशय स्टराईल म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होणार नाही अशी काळजी घेऊन ती ट्रीटमेंट करावं लागते. त्याला उत्तर बस्ती असं म्हणतात. उत्तर बस्तीमध्ये एक छोटीशी कॅथेटर असते, ती प्रत्यक्ष लिंगामध्ये शिश्न प्रदेशामध्ये आतमध्ये इन्सर्ट केली जाते आणि औषधी तेल आहे ते आतमध्ये सोडलं जातं. याच्यामुळे तिथल्या ज्या नर्व्ज असतात त्यांची ताकद वाढते आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन याच्यामध्ये अतिशय जबरदस्त रिझल्ट्स या ट्रीटमेंटमुळे पण मिळू शकतात. तर या पद्धतीने जेव्हा आपण ही होलिस्टिक ट्रीटमेंट करतो तेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखा जो आजार आहे की ज्यामुळं पुरुषांना प्रचंड मोठ्या समस्यांना, भावनिक कोंडमाऱ्याला तोंड द्यावं लागतं, याला आपण नक्की दूर ठेवू शकतो. धन्यवाद.